घरकाम, जबाबदाऱ्या, मुलं यातून ताई आम्ही 70 दिवसात आमचं प्रॉपर प्लॅनिंग करू शकू? तर हो, नक्कीच. जर तुम्हालाही यावर्षीची टीईटी 2025 क्रॅक करायची असेल तर नक्की माझ्यासोबत जॉईन व्हा. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं की नाव आहे मोटिवेशन विथ वैशाली. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशन मिळतं, काही टिप्स मिळतात, काही अभ्यासाच्या टिप्स मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापासून मला प्रेरणा मिळते आणि माझ्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळते. टीईटी 2025 चे आता नुकतेच फॉर्म सुटलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा जाऊन. तर हे फॉर्म कधी सुटलेले आहे, टीईटी पेपर 1 मध्ये काय असतं, टीईटी पेपर 2 मध्ये काय असतं, जे की माझे अगोदरचे सबस्क्रायबर असतील त्यांना माहित आहे की आपण मागच्या वर्षीपासून काही व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याचे टेटचे पण काही व्हिडिओ घेतलेले आहेत. जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी सांगते की आपल्या चॅनलवर असे भरपूर व्हिडिओ आहे की ज्यातून तुम्हाला खूप छान मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही काहीतरी नक्कीच करू शकाल. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ताई हे शक्य आहे का, आम्ही घरकाम, आमच्या जबाबदाऱ्या, आमची मुलं हे सगळं करून आम्ही पेपर 1 आणि पेपर 2 क्लिअर करू शकू? तर हो, नक्कीच करू शकाल. कारण आपल्या अशा भरपूर मित्र आणि मैत्रिणी आहेत की जे आपले घरकाम, आपली जबाबदारी पूर्ण करून दोन्ही पेपर छान प्रकारे पास झाले आणि मला भरपूर कमेंट येतात की ताई तुझ्यामुळे आम्ही पेपर पास झालेले आहोत, तुझ्यामुळे आम्हाला छान मार्क मिळाले आहेत, त्यामुळे मी करू शकते, ते करू शकता, तर तुम्ही नक्कीच करू शकता. 15 सप्टेंबर ते 23 नोव्हेंबर हा सोन्याचा वेळ आपल्या जवळ आहे आणि या 10 आठवड्यात आपण घरकाम, जबाबदाऱ्या, मुलं यासोबत तयारी करायची आहे. तर भरपूर काही जी 10 आठवडे आहेत त्यात मी तुम्हाला मोटिवेशन, स्टडी प्लॅन, टाइम टेबल, तसेच टीईटी पेपर 1 चा अभ्यास कसा करायचा, टीईटी पेपर 2 चा अभ्यास कसा करायचा आणि त्यानंतर प्रॉपर नियोजन कसं करायचं हाऊसवाईफनी, या सगळ्यांचं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे सगळं हवं असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासारख्या काही गरजू ताईंना पण हा व्हिडिओ मिळेल आणि त्यांची पण ऊर्जा आपल्याला प्राप्त होईल आणि फुल नाही तर फुलाची पाकळी आपण त्यांना मदत करू शकू. तर मैत्रिणींनो, आता टीईटी पेपर 1 काय असतं, टीईटी पेपर 2 काय असतं आणि कोणाकोणाला तर हे पण माहित नसेल की टीईटी काय आहे. तर टीईटी महाराष्ट्र शासनाद्वारे घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा असते, जे की टेट असतं ना, शिक्षक अभियोग्यता परीक्षा, त्याच्या अगोदर द्यायची असते. जर टीईटी पेपर 1 आपण पास असू तर आपण 1 ते 5 साठी क्वालिफाय ठरतो. आपण जर टीईटी पेपर 2 क्वालिफाय असू तर आपण 6वी ते 8वी साठी क्वालिफाय ठरतो. त्यामुळे ज्यांचा डीएड झालेला आहे आणि बीए झालेला आहे ते, आणि जर ते पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही उत्तीर्ण असतील ते 1 ते 8 साठी पात्र ठरतील. आणि त्यानंतर जे मुलं फक्त बीएड आहेत आणि टीईटी पेपर 2 क्लिअर आहेत ते टीईटी म्हणजे टेट जे एक्झाम होईल आपली, तर त्या एक्झाम म्हणजे 6 ते 8 साठी पात्र ठरतील. आता ताई आमचं डीएडच आहे, मग आम्ही कशासाठी पात्र ठरवतो? तुम्ही पेपर 1 साठी पात्र ठराल आणि तुम्ही 1 ते 5 साठी नक्की पात्र व्हाल. आता हे जर तुम्हाला मी जे सांगत आहे ते तुम्हाला खूप असं गोंधळलेलं वाटत असेल आणि तुम्हाला वाटत ताई हे काय सांगते, पेपर 1, पेपर 2 आणि हे म्हणजे सगळं जबलिंग होतं. जो नवीन ऐकतो त्यांच्यासाठी हे खूप जबलिंग असतं. त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुमचे सगळे डाऊट आपोआप क्लिअर होत जातील. आणि माझे मागील व्हिडिओ पण आहेत काही टीईटी साठी, ते पण जर तुम्ही बघितले तर तुम्हाला नक्की मोटिवेशन मिळेल आणि 4 गायडन्स पण मिळेल. चला तर आता जास्त व्हिडिओ न लांबवता मी सांगायला सुरुवात करते की टीईटी पेपर 1 मध्ये काय असतं, कुठला सिलेबस असतं आणि टीईटी पेपर 2 मध्ये कुठला सिलेबस असतं. आणि आपलं या समोरील जेही व्हिडिओ येतील त्यात मी आपला प्रॉपर 70 दिवसाचं प्लॅनिंग सांगेल तुम्हाला आणि हाऊसवाईफने कसा अभ्यास करावा हे पण सांगेल. त्यामुळे गोंधळून जाऊ नका, कुठेही भरकटू नका, माझ्यासोबत नक्की जुळून राहा, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. सर्वात अगोदर परीक्षेचं स्वरूप आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर परीक्षा ही आपली 150 गुणाची असते. 150 प्रश्न असतात, 90 मिनिटं असतात, कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते. बालविकास, भाषा 1, भाषा 2 म्हणजे इंग्रजी आणि मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे पेपर 2 साठी असतं. आता बघा, मी तुम्हाला या परीक्षेचे विभाग आणि गुण म्हणजे आपल्याला जे विषय असतात, पेपर कशा स्वरूपाचा येतो त्याची मी तुम्हाला डिटेल माहिती देते. तर आपल्याला भाषा 1 मराठी 30 मार्काचा 30 प्रश्न असतात. भाषा 2 इंग्रजी, हिंदी, उर्दू यापैकी कुठलीही जर आपल्याला जी निवडायची ती आपण निवडू शकतो, ती पण 30 मार्काची असते. त्यानंतर गणित आणि पर्यावरण अध्ययन म्हणजे ईव्हीएस हे पण 30 मार्काचं असतं. असे आपले 150 प्रश्न आणि 150 गुण असतात. हे झालं पेपर 1 साठी. आता मी तुम्हाला पेपर 2 चं सांगते.
मंडळी, पेपर 2 मध्ये आपल्याला समान विभाग गुण हे 90 मार्काचे असतात. म्हणजे पॅडागॉजी म्हणजे बालविकास, मानसशास्त्र आणि मराठी आणि भाषा 2 मध्ये तुम्हाला कुठली भाषा घ्यायची, इंग्रजी घ्यायची, हिंदी घ्यायची, उर्दू, हे सगळं आपलं असतं 90 मार्काचं. आणि 60 मार्काचं आपलं सोशल सायन्स असलं तर त्यात आपला इतिहास, भूगोल यावर प्रश्न येतात, अर्थशास्त्र यावर प्रश्न येतात. आणि जर तुम्ही मॅथ सायन्स घ्याल तर तुम्हाला मॅथ आणि सायन्सचा सिलेबस असतो. म्हणजे असे 150 गुण आपले विभागले जातात पेपर 2 मध्ये. आणि आपला जो पेपर 2चा सिलेबस आहे, हा सिलेबस आपला 6वी ते 10वी या पुस्तकावर आधारित असतो. त्यामुळे आवर्जून आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत ती आवर्जून वाचावी. म्हणजे आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड पाठ्यपुस्तक असं प्ले स्टोअर म्हणून ऍप डाउनलोड करायचं. त्यात आपली 1ली ते 12वीची सगळी पुस्तकं अवेलेबल असतात. त्यातून छान अभ्यास करायला आत्ताच सुरुवात करा. तर मैत्रिणींनो, आता बघा, आपलं जे मानसशास्त्र असते त्यात जो 30 मार्काचा सिलेबस असतो तो बालकांचा विकास, विकासाच्या पद्धती, वाढ व विकास, समावेशित शिक्षण म्हणजे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन, अपंगत्व असलेल्या मुलांना कसे शिकवावे, या सगळा सिलेबस तिथे येतो. अध्यापन कौशल्य पण येतो. त्यानंतर भाषा 2 मध्ये आपल्याला व्याकरण येतं, भाषा शिक्षणाची पद्धत येतं, भाषिक कौशल्य, ते विकसित करण्याचे उपाय, आणि हे सगळं इंग्रजीमध्ये टेन्सेस, प्रेपोजिशन, आर्टिकल्स, सिनॉमिन्स, अँटोनॉमिन्स, हा सगळा सिलेबस कव्हर केला जातो. त्यानंतर गणितामध्ये मूलभूत क्रिया येतात, भूमितीचं काही येतं. त्यानंतर गणिताच्या अध्यापन पद्धती पण भरपूर वेळा विचारल्या जातात. त्यामुळे हा सगळा डिटेल अभ्यास असणं आवश्यक आहे. TET मध्ये जे पास होण्याचं प्रमाण आहे ते फार कमी आहे, कारण जरा डिटेल अभ्यास असतो म्हणून. EVS मध्ये आपल्या आजूबाजूचे वनस्पती, परिसर, अध्यापन पद्धती, भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा याबद्दल प्रश्न असतात. आणि खरंच 1 ते 12वीची छान पुस्तकं अभ्यासायची, आपला अर्धा अभ्यास इथेच होऊन जातो. तुम्हाला काही सिक्रेट सांगणार आहे. प्रत्येक प्रश्न एका गुणाचा असतो. आपल्याला वेळेचं नियोजन करावं लागतो, कारण आपला पेपर हा वेळेत व्हायला हवा. आणि पॅडागॉजीमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपला पेपर सहजरित्या आपल्याला सोपा जातो. कारण आपलं DED आणि BED मध्ये पॅडागॉजी झालेलं असतं, म्हणजे मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र. पुढे अभ्यासाचं नियोजन करायला फार आपल्याला मदत होते. त्यानंतर आपण आपला मराठी हा सोपा विषय असतो. मराठीकडे जास्त विशेष लक्ष द्यायची गरज नसते. व्याकरण केलं आणि थोडं पॅसेज किंवा पोएम वगैरे येतात, त्यामुळे इझिली आपले मार्क कव्हर होतात. इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यायचं, गणिताकडे थोडं जास्त लक्ष द्यायचं, आणि राहिलेला EVS हा सोपा पार्ट असतो. सोशल सायन्समध्ये मॅथ सायन्स हा गट निवडला तर 60 प्रश्न गणित, विज्ञान प्लस पॅडागॉजीवर आधारित असतात. आणि सोशल सायन्स गट निवडल्यास 60 प्रश्न हा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र प्लस पॅडागॉजीवर. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच छान माहिती मिळाली असेल. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला तुमचा 70 दिवसाचा परफेक्ट स्टडी प्लॅन हवा असेल आणि घरकाम, जबाबदाऱ्या, मुलं या सगळ्यांसोबत अभ्यास करायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आणखी तुम्हाला सांगायचं आहे की मी पण एक आई आहे, एक गृहिणी आहे, एक युट्यूबर आहे, आणि आता सध्या प्रायव्हेट का असे ना पण एक शिक्षिका आहे. त्यामुळे या सगळ्या धावपळीतून कसं मॅनेज करून आपण आपला अभ्यास करायचा हे मी तुमच्यासोबत नक्की. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील टप्प्यावर, म्हणजे आपण आपला स्टडी प्लॅन कसा करायचा हाऊसवाईफनी. तर नक्की लगेच दुसरा व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, आणि अभ्यासाला सुरुवात करताय की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया लवकरच. बाय.